आम्ही 5,125 नियोजन केलं होतं आणि त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. जवळजवळ 4 कोटीचं उत्पन्न एस टी महामंडळाचं गेल्या वर्षी यात्रेच्या दरम्यान झालं होतं. उत्पन्नापेक्षा सर्वसामान्य मार्गाऱ्यांना सेवा कशी काय देता येईल, त्यांना या यात्रेच्या निमित्तानं एस टी महामंडळाच्या माध्यमातून सुविधा कशा मिळतील यासाठी आम्ही प्रयत्न करत होतो. तो प्रयत्न मोठ्या प्रमाणात यशस्वी झाला आणि प्रवाशांच्या मागणीचा विचार करता यावर्षी आम्ही जवळजवळ 5,500 बसेस या ठिकाणी आता उपलब्ध करून देतो. प्रामुख्यानं आम्ही नवीन योजना काढलेली आहे. त्या माध्यमातून 40 जर भक्तगण एकत्र आले, वारकरी एकत्र आले तर त्यांना पूर्ण बसेसच आम्ही भाड्याने देऊन त्या माध्यमातून त्यांची सुविधा करण्याची एक योजना आखलेली आहे. त्याला सुद्धा प्रतिसाद मिळतोय आणि 5,500 बसेस असल्या कारणानं जेवढ्या मोठ्या प्रमाणात वारकरी पंढरपुरात येतील त्यांना सगळ्यांना सुविधा देण्याचं काम आम्ही करतोय. आमचे 4,000 ते 5,000 कर्मचारी या ठिकाणी तैनात आम्ही करतोय. कर्मचाऱ्यांच्या सगळ्या सुविधा ज्या आहेत त्या सुद्धा देण्याची जबाबदारी महामंडळाकडून आमची आहे. ती सुद्धा आम्ही जबाबदारी घेतोय आणि भक्तगणांना कुठल्याही प्रकारे कुठल्याही गोष्टीची कमी एस टी महामंडळाच्या माध्यमातून होणार नाही.